का? तर तुमच्याकडे दोन राज्यामध्ये मर्जर झालेलं आहे, सावंतवाडी आणि गोव्यामध्ये. दोघांमध्ये फ्युचर कसं बघता? आम्हाला गोवा तुम्ही जर राज्य बघितलं तर देशामध्ये पर कॅपिटा इन्कम सर्वात जास्ती म्हणजे 1 किंवा 2 नंबरचं स्टेट आहे. त्यामुळे तिथे सेव्हिंग पोटेन्शियल खूप आहे. तिथे व्यवसाय वाढीच्या दृष्टीने पण पोटेन्शियल खूप आहे. सावंतवाडीला जर तुम्ही विचाराल तर तिथे जे स्मॉल बॉरोवर्स आहेत किंवा स्मॉल डिपॉझिटर्स आहेत त्यांच्यामुळे आपला ग्रोथ खूप झालेला आहे. जेव्हा म्हणजे तुम्हाला आकडे सांगायला हरकत नाही, जेव्हा आम्ही ती बँक घेतली तेव्हा त्यांचा बिझनेस साईज होता 11 कोटी. आपण जूनमध्ये ती बँक पूर्ण इंटिग्रेट झाली. 9 महिन्यामध्ये वी हॅव बीन एबल टू रीच 65 crores. पण आपण काय जास्ती आता बोलत नाही. 2-3 वर्षानंतर जरा मोठे आकडे झाले की बोलायचं. पण इट हॅज बीन अ सक्सेसफुल एक्सपेरिमेंट. कधी कधी चुकू शकतं, परंतु आत्ता तरी आम्हाला वाटतंय की वी हॅव मेड द राईट मूव्ह आणि पोटेन्शियल ह्यूज आहे. गोव्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये आता आपली ब्रँच आहे. या येणाऱ्या फायनान्शियल इयरमध्ये आणि काय मर्जिंगचे प्लॅन वगैरे आहेत का? आम्ही आत्ता तरी विचार करतोय आता कन्सॉलिडेशन करू. एका बँकेचं मर्जर तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल, मी नाव घेत नाही कारण ते आरबीआयच्या अप्रुव्हलला बाकी आहे. पण ते नक्की होईल आरबीआयचं अप्रुव्हल आलं की. त्याच्यानंतर आपण घेऊ का आत्ता तरी विचार नाही आहे, कारण का थोडंसं कुठेतरी कन्सॉलिडेट करायला पाहिजे. कारण काय 15-16 स्वतःच्या ब्रँचेस उघडणं, त्याच्यानंतर या 2 बँका ऑलरेडी आलेल्या आहेत, ही बँक कदाचित येऊ शकते. त्यामुळे कुठेतरी बिझनेसला स्थिरता पण आपल्याला द्यायची. सर, एक मोठा टप्पा आपण पार पाडलेला आहे, त्याचे श्रेय नेमकं श्रेय ग्राहकांचा विश्वास आणि कर्मचाऱ्यांचे कष्ट.